विशाल गडावरचं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही प्रत्येक शिवभक्ताची त्या ठिकाणी मागणी होती। अर्थात हे कायद्याने नियमाने तोडलं गेलं पाहिजे अशी सरकारची देखील भावना आहे। त्या दृष्टीनं त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं देखील अतिक्रमण काढण्याची कारवाई ही करण्यात येते, करण्यात येणार आहे। आणि आता जी परिस्थिती तयार झाली आहे त्याच्यामध्ये शांतता कशी प्रस्थापित करता येईल याला आमची प्राथमिकता आहे। पण केवळ विशाळगडच नाही तर इतिहासातल्या सगळ्या गडांवर त्या ठिकाणी झालेलं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही सरकारची भावना आहे। मला आश्चर्य वाटतं, छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर काही लोकांनी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला आणि ते अतिक्रमण जर निघत असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखतं आहे। आता महाविकास आघाडीने हे स्पष्ट केलं पाहिजे ते छत्रपती शिवरायांच्या बाजूने आहेत की त्यांच्या गडावर अतिक्रमण करणाऱ्या आणि हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या पाठीशी आहेत। विशालगढ़ को लेकर अतिक्रमण हटाने पर जो विपक्ष लगातार हंगामा कर रहा है इसको कैसे? देखिए, विशालगढ़ छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास का साक्षी रहा है और ऐसे जितने गढ़ है वहाँ जो जो अतिक्रमण होगा उसको निकालने की मंशा राज्य सरकार की है। उसको निकालने के पीछे अगर कोई राजनीति करता है और केवल एक समुदाय के वोट पाने के लिए अतिक्रमण संरक्षित करता है तो हम उस पर उचित कार्रवाई करेंगे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।